ताई, मम्मी काय काय बनवतीये बघतेस ना? नॉनव्हेज, व्हेज. व्हेज कशासाठी? त्याच्या मम्मीला नॉनव्हेज चालत नाही म्हणून. मला ना असं वाटतं की कोणीतरी असा राजपुत्र घरी येणार आहे आणि आपण ना महालातले आचार्य आहोत असंच वाटतंय. मगासपासून कांदा चिरून चिरून ना माझे डोळे एकदम झुंबायला लागलेत. ताई, एवढे कष्ट करून त्या गौतम बांदेकर, गौतम जीजू असं म्हणायला मला नाही जमणार यार. अनु अगं, मला ना खूप टेन्शन येते ग. आज रात्री तुझ्या लग्नाचा मुहूर्त काढतील, त्याच्या अगोदरच तू सगळ्यांना सगळं सांगून टाक ना. नाही अनु, मला आता ह्याचं टेन्शन नाही आलंय. मला ना वेगळंच टेन्शन आलंय. आता कसलं? गौतमचा भाऊ आला होता ना, तो का आला असेल इथे? म्हणजे त्याला काही कळलं असेल का? आणि जर कळलं असेल आणि मम्मी पप्पांना जर आमच्याबद्दल त्यांनी सांगितलं तर मम्मी पप्पा काय बोलतील अगं? कशाबद्दल काय बोलतील? मम्मी, ती माझी मैत्रीण रिया आहे ना, ती मला बोलत होती की तू फार्म हाऊसला येणार का 2 दिवसासाठी कर्जतला. तिनं ना असे मस्त असे फोटोज दाखवले, व्हिडिओज दाखवले. ती बोलली की मस्त पिकनिक होऊन जाईल, पण मी तिला नाही बोलली. बरं केलंस. 2-2 रात्र पोरी पोरी एकट्या. नाही नाही, हे काय बरोबर नाही. आणि घरात केवढी कामं पडली आहेत. हा, तेच बोलली मी की आमच्या घरात खूप काम आहे, मला नाही जमणार. हा, पण मग तू हे सगळं बायला का सांगवती? मला का नाही सांगितलं? मुली मोठ्या झाल्या ना तेव्हा त्या आईच्या मैत्रिणी होतात. असं काय असेल तर मला नक्की सांगत जा. हा, मी इथे का आली होती? हा, तुझ्यासाठी चांगले कपडे काढून ठेवलेत आणि तू ते इस्त्री कर. बाहेरचं आवरून घेते. हात आवरा ना. चला 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 चला, चालवा हात, लवकर चालवा. चला. ताई, मम्मी बोलली ना ती मैत्रिणीसारखी आहे, मग अगं तू तिला सगळं सांगून टाक ना. आई अगं, मम्मी नाही ऐकणार. ते पण आहे, आपण मैत्रीण म्हणून सगळं सांगू आणि ती मम्मी म्हणून चोपेल आपल्याला. तू नकार दिला होतास तर किती रिॲक्ट झाली होती. हे ना मम्मी पप्पाची ना स्ट्रॅटर्जी आहे. असं मित्र मैत्रिणी म्हणून आपल्याकडून सगळं काढून घेणार आणि मग नंतर आपलीच वाट लावणार. गप जरा, काय बडबड करतेस? जा काम कर.